नमस्कार. तर काल मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार संपन्न झाला. हे पार्सल मी पहिल्या गुरुवारी मागवलं होतं आणि आत्ता मला हे पार्सल मिळालेलं आहे शेवटच्या गुरुवारी. माझा मुखवटा जरासा खराब झालेला होता, त्यामुळे मी कधी क्लोजअप फोटो टाकले नाहीत जेव्हा पूजा केली तेव्हा माझे. तर अशा पद्धतीचा हा मुखवटा, त्याचे दागिने, त्याची साडी, त्याचे हेअर आणि त्याचे गजरे, कानातलं, नाकातलं सगळं अगदी त्याच्यात आलं होतं. मेशोवरून मागवले. हवं असेल तर लिंक म्हणून मला मेसेज करा, मी नक्की देईल. तर अशा पद्धतीनं माझी गुरुवारची पूजा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की उद्यापन. तर उद्यापनाला मी असा नैवेद्य केला होता. त्यानंतर मी ठरवलं की खरंच सगळ्यांना आपण कहाण्या देतो, कहाण्यांची पुस्तकं देतो वाचण्यासाठी, पण ती कहाण्यांची पुस्तकं नंतर काय होतात, घरात खराब होऊन जातात. त्यामुळं काही गोष्टींची पुस्तकं मी आणली 5 मुलींसाठी आणि ही 5 गोष्टींची पुस्तकं मी मुलींना दिली. हां, मी विकत घेतलेली नाही आहेत, अजूनही सांगते. समर्थला वाढदिवसाला आलेली पुस्तकं आहेत, जेव्हा तो शाळेत होता 1ली, 2री, 4थीपर्यंत. त्याला गिफ्ट यायचे. ही पुस्तकं व्यवस्थित आहेत, अजून नवीनच आहेत. आणि मग मी ठरवलं की ही पुस्तकं देऊया आणि मुलींनाही सांगितलं की तुमची वाचून झाल्यानंतर पुढं फॉरवर्ड करा 2रीला आणि तिचं तुम्ही घ्या वाचायला. त्यानंतर मी आता सण येत आहेत म्हणून मग थोडंसं त्यांना मेकअपचं सामान आणि कुरकुरे असं खायला दिलं. हां, लाईट ऐन टायमिंगला गेली, हे आमच्या इथल्या MSCBचा नेहमीचा गोंधळ आहे. आणि अशा पद्धतीनं या सगळ्या मुली आणि त्यांच्याबरोबर आमचे 2 गण ठरलेले असतात, शंभू आणि शिव. तर हे दोघंही आलते आणि छान मी जेवण केलं होतं. सिम्पलच केलं होतं, साधी बटाट्याची भाजी, चपात्या वगैरे. आणि अशा पद्धतीनं माझं उद्यापन संपन्न झालं.